अवकाळीमुळे आठवडाभरात 4240 हेक्टरवरील पिकं भुईसपाट, आंबा, कांदा, भाजीपाल्याचं सर्वाधिक नुकसान, सततची गारपीट, वादळी वाऱ्याचा शेती पिकांना फटका, 657 गावातील 15244 शेतकरी बाधित. अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 130 हेक्टर क्षेत्राचं नुकसान, कृषी विभागाकडून पंचनामे सुरू. येत्या 2 दिवसात नुकसानीची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात येणार. अवकाळी पावसामुळे वाशिम जिल्ह्यात मूग पिकाचं नुकसान, काढणीसाठी आलेल्या मूग पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत. आज पावसाने दिली थोडी उघडी. रत्नागिरीत बदलत्या वातावरणामुळे आंबा पिकाला फटका, गतवर्षीच्या तुलनेत यंदा 25 ते 30% आंब्याचं उत्पादन, आंबा उत्पादक हवालदिल. जालना जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण, अवकाळी पावसामुळे फळबाग पिकांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली. धाराशिव जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा, तुळजापूर भूममध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, धाराशिवला आज पावसाचा येलो अलर्ट. सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील कोळे गावात गारपीट, कोळेगाव परिसरातील अनेक शेती पिकांचं नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातील वादळी वाऱ्यासह पाऊस, अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ, आंबा बागांचं मोठं नुकसान. कोकणात 2 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता, मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण. नाशिकच्या इगतपुरी शहरात पाणी संकट, तलाव आटल्यानं आणि भावली धरणाजवळ 4 दिवसांपासून वीज नसल्यानं पाणीबाणी, 3 दिवसांपासून शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित. पावसाळ्यापूर्वी चंद्रपुरातील इरई नदी खोलीकरणाची गती वाढवा, पालकमंत्री अशोक उईके यांचे निर्देश. शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भात प्रहार आक्रमक, परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या घरासमोर रक्तदान करत आंदोलन. चोपड्यात खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक, आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. वाशिममध्ये पशुपालकांसाठी आनंदाची बातमी, पशुसंवर्धन विभागाकडून विविध योजनांच्या माध्यमातून अनुदानावर दुधाळ गाई म्हशींचं वाटप, कुक्कुटपालनासाठी निवारा शेडला अनुदानही देणार. 3 मे ते 2 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार. अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून शेतीच्या मशागतीला सुरुवात, मान्सून वेळेवर दाखल होत असल्यानं शेतकऱ्यांची लगबग सुरू. भंडाऱ्यात उन्हाळी धान पिकाची कापणी आणि मळणी सुरू, मात्र धान खरेदी केंद्र अद्यापही बंद, धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. जालना जिल्ह्यात 16,000 मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध, तर 2,77,710 मेट्रिक टन खताची मागणी, उर्वरित खताचा साठाही उपलब्ध होणार, कृषी विभागाची माहिती. बदलत्या वातावरणामुळे उन्हाळी मूग कापून गोळा करण्यासाठी चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांची धडपड, उत्पन्नात घट झाल्यानं शेतकरी नाराज. परभणीत शेतकरी हळद काढणीच्या कामात रमला, हळदीला चांगला भाव मिळत असल्यानं शेतकरी समाधानी. वाशिममध्ये महाबीजकडून सोयाबीन बियाण्याचे नवीन दर जाहीर, मागील वर्षाच्या तुलनेत दरांमध्ये घट, शेतकऱ्यांना दिलासा. नाशिकच्या लासलगावातील कांदा मुंबईतून थेट दुबई आणि आखाती देशांमध्ये निर्यात, भारत पाक तणावामुळे कांदा निर्यातीत अडथळा आला होता. वर्ध्याच्या कानगावात महाराजस्व अभियानात लाभार्थ्यांना धनादेशाचं वाटप, आमदार राजेश बकार यांच्या हस्ते धनादेशाचं वाटप. गोंदियाच्या आमगाव नगर परिषदेच्या कार्यालयासमोर कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांचं उपोषण, नगर परिषदेने कामावरून काढल्यामुळे महिला आक्रमक, जोपर्यंत कामावर ठेवत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचा महिलांचा इशारा. शी धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठा अधिक, रत्नागिरी शहराला 10 जूनपर्यंत पाणीसाठा पुरवणार असल्याची माहिती. बीडमध्ये नाल्यातील दुर्गंधीयुक्त घाण पाणी रस्त्यावर, मान्सूनपूर्व कोणतीही कामं न झाल्यानं नाले तुंबले, पालिका प्रशासनाकडे लक्ष देण्याची मागणी. नागपूरचं तापमान 40 अंशांच्या जवळ, उकाड्यानं नागपूरकर हैराण, नागरिकांना उकाड्यापासून वाचण्यासाठी शीतपेयांचा आधार. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाची डीपी जळाल्याची घटना, रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित, रुग्णालय जनरेटरची सोय नसल्यानं रुग्णांचे प्रचंड हाल. रावेरच्या ग्रामीण रुग्णालयात घाणीचं साम्राज्य, आमदार अमोल जावळे यांची अचानक रुग्णालयाला भेट, अचानक भेटीनं रुग्णालयात धावपळ. पुण्याच्या भोर तालुक्यातील निगुडघर महसूल मंडळातील 4 पाणंद रस्ते प्रशासनाकडून खुले, उर्वरित 8 पाणंद रस्ते पावसाळ्यापूर्वी खुले करण्यात येणार. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, सोनं प्रतितोळा 97,000 तर चांदीचे दर 1,09,40 रुपयांवर. नंदुरबार जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत 2,943 कामं सुरू, 10,748 मजुरांना गावातच रोजगार.
लाडकी बहीण योजनेच्या नावे शेकडो बनावट बँक खाती तयार करून त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर. जुहू पोलिसांकडून 4 जणांना अटक. कृष्णा नदी संवर्धनासाठी 4 राज्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासकांची जलयात्रा. कृष्णा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी कृष्णा कुटुंब या उपक्रमांतर्गत जलयात्रा. कर्नाटक ते महाबळेश्वरपर्यंत निघालेल्या जलयात्रेचं सांगलीत स्वागत. वर्ध्याच्या कानगावात महाराजस्व अभियानात लाभार्थ्यांना धनादेशाचं वाटप. आमदार राजेश बकानेंच्या हस्ते धनादेशाचं वाटप. कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू. पारंपरिक ड्रेसमध्येच मंदिर परिसरात प्रवेश मिळणार. तोकड्या कपड्यांमध्ये मंदिर परिसरात न येण्याचं देवस्थानकडून आवाहन. तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्याचा दारू पिऊन गोंधळ. नोटीस दिल्याच्या कारणावरून मंदिर संस्थांच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ. तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल. अकोला शहरातील 4 ते 5 ज्वेलर्सवर आयकर विभागाचा छापा. नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर आयकर विभागाची संयुक्त कारवाई. सिंहगडावरील 4 अनधिकृत बांधकामांना नोटीस. अनधिकृत बांधकाम काढण्याची मेपर्यंत मुदत. पुणे वन विभाग आणि राज्य पुरातत्व विभागानं नोटीस बजावली. रायगडच्या रोहा नगर परिषदेची अतिक्रमण दुकानांवर कारवाई. 4 दुकानं जेसीबीनं हटवले. संबंधितांना नोटीस देऊनही दुकानं हटवली नसल्यानं कारवाई. सोलापूर शासकीय रुग्णालयाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा. रुग्णांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी पोलिसांसोबत अरेरावी करणाऱ्या दोघांना अटक. नागपुरातील मानकापूर पोलिसांकडून अटक. नागपुरातील कळमना पोलिसांकडून दुचाकी चोरट्यांना अटक. 4 दुचाकी जप्त करत दोघांविरोधात गुन्हा दाखल. नागपुरात इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमधील गांजा अड्ड्याचा भांडाफोड. सीताबर्डी परिसरात अनेक दिवसांपासून गांजा अंमली पदार्थांची विक्री. पोलिसांच्या कारवाईत 24 जण. बुलढाण्यात जमिनीवरील वादावरून मावस भावाकडूनच हत्या. 2 आरोपींना अटक. मृतक हा पोलीस रेकॉर्डवरील कुख्यात आरोपी होता.